पुण्यातील गाजलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा समोर आला आहे। प्रश्नपत्रिकेच्या भाषांतराची जबाबदारी असलेल्या प्रल्हाद कुलकर्णीने 132 प्रश्न आधीच पुरवल्याचा आरोप आहे। या धक्कादायक प्रकारामुळे परीक्षेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या तपासात सीबीआयने महत्त्वाचा खुलासा केला। प्रश्नपत्रिकेच्या भाषांतरासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रल्हाद कुलकर्णी याने 135 पैकी तब्बल 132 प्रश्न शिवराज मोटेगावकरला पुरवल्याचं समोर आलंय। तपासानुसार कुलकर्णीकडे भाषांतरासाठी 3 संच देण्यात आले होते। त्यातील प्रश्न त्याने लीक केल्याचं निष्पन्न झालंय। विशेष म्हणजे या प्रश्नांची पीडीएफ आधीपासूनच मोटेगावकरकडे उपलब्ध होती। सीबीआयच्या तपासात मोटेगावकरने हे प्रश्न स्वतः लिहून घेतल्याचाही खुलासा झालाय। या प्रकारामुळे राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेच्या सुरक्षेवर आणि गोपनीयतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे।